उद्योजक सामाजिक कार्यकर्ते त्यांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय। क्रिकेटवरती नितांत प्रेम आपण पाहतोय। क्रिकेटला देवा समान पूजणारे हे व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर शशिकांतजी गायकर साहेब माजी सरपंच दमदार कार्य सम्राट दादांना विनंती असेल की आपण देखील यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने मी पार पाडणार आहोत। शशिकांतजी गायकर साहेबांना विनंती असेल माजी सरपंच दमदार कार्य सम्राट सरपंच आपण पाहतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने मी करणार आहोत। सामना एका बाजूला सुरू राहील आणि ऑनलाईन घर बसल्या प्रेक्षकांची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीने, कारण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या वतीने मी पार पाडतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय उद्योजक स्वप्नीलजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचं आहे। स्वप्नीलजी पाटील साहेब उद्योजक आपल्याला देखील विनंती दादा आपण देखील आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम ॲडव्होकेट सन्माननीय सुनील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान बघा। सुंदर फटका आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चौकार आलाय। तर खानावचे आमचे सन्माननीय सचिन दादा मुंडे यांना देखील विनंती असेल की दादा आपण देखील यायचं आहे। हा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय। त्यानंतर खानावचे आमचे प्रवीण दादा पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या दादा। प्रवीण दादा पाटील यांना देखील विनंती आपण देखील यायचं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आपण पाहतोय। दोन अँगल मधून सध्या टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल। हा एकवेळा लाईव्ह इव्हेंट्स त्यांचं देखील कौतुक आहे, पण सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहतायत शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा पार पाडतोय। मान्यवरांची मानदी या स्पर्धेसाठी प्रवीण दादा पाटील खानाव यांना देखील विनंती असेल की दादा आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। त्यानंतर वागेश्वर दाब्याचे सर्व आमचे विलासजी गायकर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे। उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय। सध्या आपण पाहू शका स्क्रीनवरती आमचे प्रवीण दादा पाटील खानाव यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती पार पाडतोय। अप्रतिम अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। निजे संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे। चौकार षटकारांचा पाऊस आपण पाहतोय, पण सध्या व्यासपीठावरती शुभ सन्मान सुरू आहेत। वागेश्वर दाबाचे प्रोप्रायटर आपण पाहतोय विलासजी गायकर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय। मान्यवरांची मानदी या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय अतिथी देवो भव ही भारताची शिकवण आहे आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची शिकवण आपण पाहतोय। त्यानंतर अभिलाषजी डांगरकर साहेब जे आमचे केवाळेचे आहेत, अभिलाषजी डांगरकर साहेबांना देखील विनंती आहे की दादा या आपण, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। व्यासपीठावरती सर्व शुभ सन्मान आपण पार पाडलेले आहेत। या चला करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आणि ऐकूया मायक्रोफोनवरती नवी मुंबई भागातील एक नामांकित समालोचक हर्षलजी मडवी यांचा आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद प्रथमेश। एक जबरदस्त युवा समालोचक या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला जोडला गेलाय। त्यांच्या समवेत करण काळन हे दोटण्याचा गोड आवाज। आल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत। सामन्याकडे आपण जाणार आहोत त्यापूर्वी आपण गणरायाच्या नामस्मरणाने आजच्या या रात्रीला खरं तर सुरुवात केली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पहिले दोन बॉल खूप चांगले राहिले बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान निविजयसाठी। बॉलर तयार आहे। बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साइडला चांगला फटका आहे, मिड विकेटला क्लिअर केलं। ओव्हर पिच बॉल होता आणि रन मिळतील पूर्ण 6। आलाय हा षटकार। सुरुवात दमदार झाली। खरं तर बॅटिंग करत असताना टॉस
जिंकला केवाळे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि विपरीत सध्या तरी परिणाम पाहायला मिळतात. आणखीन एक ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला, लेग स्टिक सोडून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आपल्याला. पहा अगदी स्टंपच्या बाजूने बॉल निघून गेलाय. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेफ्ट हँडेड बॉलर उमेश ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॉडी अटॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थ्रो चांगली होती, परंतु जोवर या थ्रोला कंप्लीट केलं जाईल तोवर 1 रन पूर्ण केली जाते. ओव्हर इथे मात्र पहिली होते समाप्त आणि पहिल्या पॉवर प्लेच्या महत्वाच्या ओव्हरमध्ये धावा आल्या एकूण 20 वर 0 सद्यस्थितीमध्ये आपल्याला जय हनुमान निळजे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जय हनुमान रियार्थी 11 निळजे असा आज हा संघ या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोही स्पोर्ट्स जय हनुमान मोरिया 11 केवाळीच्या विरुद्ध दोन दिग्गज संघांमधील हा सामना. टॉस जिंकला केवाळे टीमने, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगचं आमंत्रण अगदी हसत हसत स्वीकारलं, परंतु या निर्णयाचं स्वागत देखील दमदार केलंय. पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली तर विशालचं पहिलंच षटकार आणि त्यानंतर मात्र केतन पाटीलची अटॅकिंग बॅटिंग, ज्यामध्ये 11 धावांचं योगदान राहिलं. 3 एक्स्ट्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या, तरी देखील टीमची टोटल 20 वर जाऊन पोहोचली. उमेश माळीचं ते पहिलं षटक, परंतु पहिल्या षटकामध्ये थोडासा खर्चिक ठरला केवाळे टीमचा हा उमेश माळी. दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूर गायकर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. राईट हँडेड बॉलर आहे, परंतु वेळ अगदी 6 मिनिटांची घेतली गेली. व्यासपीठावरती आसनस्थ मान्यवर पाहुण्यांना देखील आपण पाहू शकता. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहताय. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 पहिलीच रात्र 11 तारखेपर्यंत चालणारा हा प्रवास आहे या स्पर्धेचा. हा बॉल थोडासा मागे ठेवला होता, बॅक ऑफ लेंथ, आणि त्यानंतर मात्र विकेट किपरची महत्वाची भूमिका राहिली या बॉल दरम्यान. डॉट पहिल्याच बॉलने थोडंसं प्रभावित केलं बॉलरने. बॅटरवरती थोडासा प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. आज आमच्या संवेद गुणलेखकाची भूमिका जतीन गोंधळी, मॅन फ्रॉम उसाटने त्यांची चांगली कामगिरी आम्ही तोंडरेला देखील पाहिली आहे. लो फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट कडे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी. रन मिळतील 6. षटकार. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादा. खर तर कल्याण पूर्वच्या पहिला महिला आमदार म्हणून ज्यांची खरोखर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवड झाली, आमच्या सौभाग्यवती सुरभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कार्याचा गौरव वाढवणारी क्रीडा स्पर्धा आहे. बॅक ऑफ लेन पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, बॉलला ढकलून दिलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय सीमा पार. आलाय हा आणखीन एक दमदार चौकार. गणपत शेठ गायकवाड साहेबांचं समाजकार्य, त्यांनी केलेलं कल्याण पूर्वमध्ये कामं आणि त्याच बळावरती आज मात्र सुलभाताईंना अगदी सुलभ तऱ्हेने महाराष्ट्राच्या विधानसभेवरती पाठवलंय. कल्याण पूर्वच्या सर्व मतदारांचं आपण या ठिकाणी आभार देखील व्यक्त करू शकतो. या निमित्ताने आज ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते बुर्दुलमध्ये आणि आमदार चषक या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळते. आमचे दोन्ही समालोचक करण काळन, त्याचं स्पेशल थँक्स आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि आमचा सहकारी अगदी युवा समालोचक सातत्याने चर्चेत राहिला, इंस्टाग्राम पासून ते यूट्यूब पर्यंत. आमचं प्रथम हरीजी जाधव आणि उरिनाचे जाधव यांचं देखील आपल्या नुकतंच मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार चषक 2025 या भव्य रजनी क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये.
केवळ विपक्ष निळजे हा सामना आपल्या भेटीला आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 10 रन आले. टोटल 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर कंपॅरेटिव्हली या ओव्हरमध्ये थोड्याशा कमी धावा पाहायला मिळतात. परिणामी एक षटकार विशालच्या बॅटमधून देखील आलाय, तरी देखील रोखून ठरलंय या बॉलरने. समोर खेळ आहे, लॉंग ऑनकडे फिल्डर आहे, एक टप्प्याची मदत घेऊ पाहत होता परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल गेलाय सीमा पार. आलाय हा चौकार आणि 2 ओव्हरचा खेळ इथे संपत असताना टीमची टोटल झाली आहे 34. याच दरम्यान आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 34. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, या ओव्हरमध्ये 14. टीमची टोटल 34 विदाउट एनी लॉस. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाहीये दोन्ही बॅटर. जय हनुमान रियार्थ 11 निळजे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. विदाउट एनी लॉस ही सध्या तरी पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. एका बाजूने विशालची स्फोटक खेळी 9 बॉलमध्ये 20 वर खेळतोय. केतनची दुसऱ्या बाजूने स्फोटक खेळी 3 बॉलमध्ये 11 वरती खेळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपले आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील, जे खरं तर पेशाने ॲडव्होकेट वकील आहेत, परंतु आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका, तसेच बुर्दुलचे माजी सरपंच देखील हे पद त्यांनी भूषवलंय. समाजकार्यासोबत या राजकारणाची देखील छोटीशी ओढ मात्र आज सुनील पाटील साहेबांना भरपूर उंचीवर घेऊन चालले. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, कडक फटका होता आणि इथून ऑन फील्ड क्लिअर करत असताना बॉल चालला सीमारेखा पार, कव्हरच्या वरून येतो षटकार. ₹1000 पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी ₹1000 पारितोषिक असणार आहे आणि बॅक टू बॅक 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक जरी संपादित केली तरी देखील ₹1000 पारितोषिक येत्या 1 ते 7 मार्च रोजी आपण पाहतोय. नेरे दुंद्रे विभाग असोसिएशन मान्यतेनुसार क्रिकेटची महास्पर्धा नाईट क्रिकेटचे सामने आपण पाहणार आहात. श्रीमान रुपेशजी ठोंबरे साहेब, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 2025 चा पर्व आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आपण पाहतो लाख मोलाची स्पर्धा असतील आणि 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहेत. 2 मालिकावीरच्या बाईक तुम्हाला पाहायला मिळतात. लक्की ड्रॉ साठी देखील एक बाईक आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण नक्कीच सचिन मुंडे, संजय पाटील, राकेश पाटील या सर्वांशी आपण संपर्क साधू शकता. इथे देखील चांगला फटका होता. अगदी यॉर्क मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वेगाने 1 रन पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 41, 41 विदाउट एनी लॉस. सुरुवात चांगली झाली. खरं तर वेल बिगनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्यांची सुरुवात चांगली आहे त्यांचा शेवट देखील नेहमीच चांगला होतो आणि सुरुवात खरं तर जय हनुमान रियार्थ 11 निळजी टीमची सुरुवात चांगली झाली. आणि याच दरम्यान आपण पाहतोय जे आपण पाहिलं अतिथी मान्यवर गणेशजी पाटील साहेब उद्योजक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण दमदार आमदार चषकासाठी ₹5000 आर्थिक योगदान आलेलं गणेशजी पाटील साहेबांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या बद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. उमेश माळीवरती पुन्हा एकदा जबाबदारी टाकण्यात आली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर अजूनही संघाला वाटते की उमेश कडून आशा आहेत आणि इथे देखील बॉलला पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरून 6 धावांकरिता हा तडाखा आमदार चषक ब्रँडेड षटकार.
पासूनच या व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे, परंतु इथून पुढच्या 7व्या दिवशी खरं तर भारत भूमीच्या 45 वीरांना वीरमरण आलं होतं. त्या सर्व शहीद वीरांना आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आतापासूनच श्रद्धांजली अर्पित करूया. लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे भरपूर इम्पॉर्टंट आहे, परंतु संपूर्ण भारतभरासाठी ब्लॅक डे हा सर्वात मित्र म्हणून भावनिक विषय, कारण 14 फेब्रुवारीलाच जो काळ आपल्या सैनिकांवरती आला होता, अगदी ब्लास्ट करून आपल्या सैनिकांना या आपल्यातून निघून जावं लागलं होतं आणि त्या आठवणी सदैव आपल्या स्मरणात राहतील. तिसरं षटक या ठिकाणी मात्र सुरू असताना उमेश माळीचा आपण पाहतोय. कमबॅक करण्याची संधी तो देखील सोडायला तयार नाहीये, परंतु आता बांधून ठेवलंय. इथे देखील फुटवर्कचा वापर नाही, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा फुटवर्कचा वापर केला तेव्हा तेव्हा मात्र मोठे फटके आलेत विशालच्या बॅटमधून, परंतु आता बांधून ठेवल्या, पूर्णपणे बांधून ठेवल्या. अटॅकिंग भूमिका सध्या तरी होताना दिसत नाहीये. 32 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे, अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉल चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळतील 4. आला हा चौकार. मात्र संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 51 धावा विदाउट एनी लॉस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिल्या विकेटसाठी. अगदी 50 धावांहून अधिक पार्टनरशिप या ठिकाणी मात्र बिल्ड केली गेली. केतन पाटील आणि विशाल पवार दोन्ही फलंदाजांचं कौतुक आहे. व्यासपीठावरती आपले उपस्थित मान्यवर सन्माननीय वाल्मिकजी पाटील साहेबांना विनंती करेन, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते दादा या आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खरं तर इथून आणखीन एक कार्यक्रमाला त्यांना भेट द्यायची आहे, त्यामुळे दादांचा आपण प्रथमतः आपल्या अतिथी मंचावरती शुभ सन्मान पाडणार आहोत. आमचे ॲडव्होकेट सन्माननीय कार्यसम्राट माजी सरपंच सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हातानं हा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेसाठी मुख्य उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. येस कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. आता स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळेल केतन पाटीलकडे असेल स्ट्राईक. राईट हँडेड बॅटर आहे, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल फसवलाय, परंतु फिल्डर बॉल वरती पोहोचण्या अगोदर शरणागती फिल्डरची पाहायला मिळाली. तोवर 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. आज नशिबाने दोन्ही फलंदाजांना साथ दिली आहे. एकीकडे विशाल पाटील केतन पाटील आक्रमक होतोय, तर दुसऱ्या बाजूने विशाल पवार या संपूर्ण टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. 13 बॉलमध्ये 30 वर खेळतोय, तर 6 बॉलमध्ये 20 वर खेळतोय केतन पाटील. आतापर्यंत 53 धावा मैदानावरती पाहायला मिळतील आपल्या नियोजित टीमच्या या स्कोर कार्डवर. रिव्हर्स खेळायचं होतं, बॉल बॅटचा नीट संपर्क नाही, समोर बॉल थांबलाय, त्यामुळे अगदी मधोमध येऊन दोन्ही बॅटर्स सांगतायत की यू टर्न घ्यायला हवा अन्यथा विकेट जाईल. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, परंतु या मैदानावरती 5 ओव्हरचा सामना खेळत असताना साधारणतः 65-70 धावा जर आल्या तर मजा येईल. कारण सेकंड इनिंगमध्ये चेस करत असताना केवाय टीम ही देखील कमी नाहीये. ते देखील अगदी शेवटच्या लो ऑर्डर पर्यंत बॅट्समन घेऊन तयारीत उतरलेत. त्यामुळे अंडर एस्टिमेट करणं हे धोक्याचं ठरेल. जे अनुमान रियार्थ 11 न्यूज टीमसाठी, मोही स्पोर्ट्स जे अनुमान मोरिया 11 केवाय टीम त्यांच्या विरुद्ध खेळत असताना इथे पहा फुटवर्कचा वापर पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. स्टंपिंग चांगली झाली, परंतु जोवर स्टंपिंग केली जाईल तोपर्यंत बॅट पॉपिंग क्रीजमध्ये पुन्हा अगदी सही सलामत आली होती. डॉट बॉल आला, बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हे पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून काय घडलं होतं मागच्या बॉलवर. बॅट जोपर्यंत लँड झालेली त्याच्यानंतर भरपूर वेळानंतर बॉल स्टंपवरती आला, त्यामुळे अगदी सोपा निर्णय होता तो आमच्या पंच सत्यवानजी काकडे सरांसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश पारवे आपल्याला पाहायला मिळतोय केवाय टीमच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलर, हाही अनुभवी बॉलर आहे.
जेव्हा जेव्हा केवाळे गावचं नाव पुढे येतं तेव्हा तेव्हा फिरकीपटू गणेश पारवे याचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय, पॉवरफुल षटकार पाहायला मिळतो. रन मिळतील 6. भारी माना मानात ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर. खर तर भरपूर शॉर्ट बॉल होता, मागे टप्पा ठेवला होता आणि लवकर ओळखलं होतं केतनने या बॉलला. इथे देखील पहा टप्पा थोडा मागे, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. अगदी योग्य टप्प्यावरती चांगली बॉलिंग गणेश पारवे सध्या हाताळताना. टप्पा पडल्यानंतर वळवलं बॉलला, अगदी हातभर वळण देत असताना पूर्णतः बीट करून टाकलंय. खूप चांगली सध्या तरी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहू शकताय ऑन साइडला खेळल्यात आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीचा कॉल होता, परंतु जाता जाता एक चांगली विस्फोटक इनिंग खेळून गेला केतन आपल्या टीमसाठी. शिवरायांचा माऊला भारी, कैलास पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा माऊला भारी. प्रवीण पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या सुनील पाटील दादा. 60 वर 1 या स्थितीमध्ये सध्या संघ आपला पाहायला मिळतोय. जय हनुमान रियार्थी 11 निळजे, मोही स्पोर्ट जय हनुमान मोरिया 11 केवाळेसाठी ही पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू. भरपूर उशिराने आलाय. 60 धावा आतापर्यंत बनल्यात. अजूनही जवळजवळ 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलचा खेळ शिल्लक असताना जर एखाद 2 मोठे फटके आले ना तर सामन्यामध्ये मजा येईल. कारण 70-72चं टार्गेट जवळजवळ सेट होण्याची तयारी ते करतील आणि या मैदानावरती त्या धावा सेफ आहेत निश्चितपणाने. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम प्रेक्षक या स्पर्धेला मात्र स्टार्ट करा, कारण बॉल अजूनही 1 शिल्लक. या षटक संपले. 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मात्र 60 आहे. मॅचकडे जाऊया. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये मनीष आला बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. 1च धाव. धोका पत्करू इच्छित नाहीयेत कारण दोन्ही फलंदाजांना माहित आहे सध्या एक विशाल पवार हा जो बॅटर आहे तो मात्र मैदानावरती पूर्णतः सेट झाला, परंतु नवीन आलेला नितेश पाटील याला मात्र सेट होण्यासाठी आता वेळ नाहीये. डगआउट मधून येणाऱ्या प्रत्येक बॅटरला सेट होऊन यावं लागेल आणि ती मानसिकता आता मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. मनीष पालकर आहे बॉलिंग ट्रॅकवरती. पालकर म्हटलं की नेहमीच आम्हाला आमचे गुणलेखक आणि किवाळे गावचे उपसरपंच अर्थातच कांचनजी पालकर यांची आठवण होत असते आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत ते जर हा सामना पाहत असतील. सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. मोही स्पोर्ट जय हनुमान मोरिया 11 केवाळे टीमचा बॉलर मनीष तयार. ऑन साइडला चांगला फटका आहे, पिक केला लवकर. पायावरचा बॉल होता आणि त्याला भिरकावून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लॉंग लेग सीमारेखा होती आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर या बॉलला पाठवून दिले. 6 धावांकरिता हा षटकार पाहायला मिळाला. हा पहा
ॲक्शन रिप्लेमध्ये काय षटकार होता. खडे खडे स्वतःला मात्र बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना या बॉलवरती अगदी तळाखा लगावलाय. 6 धावा. षटकार आलाय. टीमची धावसंख्या या षटकाराबरोबर जाऊन पोहोचली 67. आणखीन एक पायावरती बॉल आदळला. प्लम विकेट. LBW अगदी समोर सापडला आणि त्यानंतर मात्र दुसरा धक्का दिलाय केवळ टीमने निळजे या संघाला. डीजे नितीन जिथे जिथे असतात तिथे तिथे मात्र गाण्यांची मैफिल आणि प्रत्येक प्रेक्षकाला खेळवून ठेवण्याची ताकद या डीजे नितीनच्या बोटांमध्ये आहे. आणि त्यामुळेच आज खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका त्याचीही राहते. जेवढी खेळाडूंची असते. बॉलिंग ट्रॅकवरती मनीष पालकर पुन्हा एकदा तयार. इथे देखील खोदून काढला बॉल. फिल्डर अगदी होता कव्हर्समध्ये, त्याच्याकडून झाली चूक. बॉल मागे आला तोपर्यंत धाव मिळाली. एक सिंगल. स्ट्राइक रोटेट केली जाते. दिशांक आपला पाहायला मिळेल. विशालला स्ट्राइक वरती आणलं गेलंय कारण त्याला देखील माहित आहे विशालचं स्ट्राइक वरती राहणं या अंतिमच्या क्षणाला भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर विशाल इथून जर एखाद दोन मोठे फटके खेचतोय तर सेफ टार्गेटकडे ते वाटचाल करतील यात तीळ मात्र शंका नाही. 31 धावसंख्येवरती स्वतः विशाल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली स्थिती सध्या बनवून ठेवली आहे. अजूनही मात्र अपेक्षा असेल की उर्वरित 2 बॉलमध्ये साधारणतः एखाद तरी मोठा फटका यावा. टायमर सध्या तरी ऑन आहे. आमचे जतीन ज्यांच्या खरोखर लेखणीचं आम्ही कौतुक करू. सातत्याने उसाटणे विभागातून बिलॉंग करत असताना अनेक स्पर्धांमध्ये त्याची लेखणी बोलते. म्हणून म्हटलं जातं ना, पेनाची ताकद ही भरपूर मोठी आहे. शस्त्रापेक्षा पेन, तुमचं कलम हे मात्र फार महत्त्वाचं असतं. युद्धामध्ये असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेमध्ये असेल. बीट करून चालला मागे. आणखीन एक डॉट बॉल. 68 वर 2 या स्थितीमध्ये संघ आपला जय हनुमान रियार्थ 11 निळजे पाहायला मिळतोय. टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली केवळ टीमने. आता थोडासा महाग होतोय. शेवटचा बॉल. जागा बनवली. ऑन साइडला टर्न केला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. ओव्हरची झाली समाप्ती आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपला पाहायला मिळतीये ती 72. 73 धावांचं लक्ष असेल ते मोही स्पोर्ट जय हनुमान मोरिया 11 केवळ टीम समोर या आव्हानाला कशा रीतीने पार करतील हे पाहण्यासाठी सांगण्यासाठी घेऊन येतो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक नवीन आवाज आमच्या सोबत जोडला जाईल. आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर. थँक्यू. तर चला आपण स्वातंत्र्यजी पालकर साहेब जे केवाळचे त्यांना विनंती करूया. आपण दादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आणि व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण स्पर्धेसाठी आर्थिक 5,000 रुपयांचा रोख पारितोषिक आमच्या स्पर्धेसाठी दिला आमचे गणेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत की दादा या आपण आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संपूर्ण स्पर्धेला आमदार चषकासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 5,000 रुपयांचा आर्थिक धनादेश ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले आमचे गणेशदादा पाटील यांना विनंती असेल की आपण या आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण पाहत आहात ॲडव्होकेट सन्माननीय सुनीलजी पाटील दादांच्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान करतोय. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषकामध्ये दमदार योगदान आमच्या गणेशदादा पाटील यांचं राहिले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. मिलन भाई आपण आमच्या व्यासपीठावरती स्वातंत्र्यजी पालकर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. एक जबरदस्त क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवतात. दयानंदजी पाटील दादांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. या दादा दयानंद दादा पाटील यांना विनंती आहे की आपण यायचंय आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत.
मयूरदादा पाटील आपण देखील यायचं. येस मयूर नकुल पाटील दादांना विनंती आहे की आपण याचा आपला शुभ सन्मान केला असेल या स्पर्धेच्या वतीनं. आमदार स्पर्धा आपण अनुभवतात. अर्थातच आमदार चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निज ऐतिहासिक नगरीमध्ये सुवर्ण नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा मात्र प्रत्येकी स्पर्धेमध्ये आवर्जून काही ना काही भेट वस्तू आम्हाला देत असतात. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमचे दत्तादादा पाटील यांच्या वतीनं आपण पाहतोय पारितोषिक असणारे विकेट हॅट्रिक जर इथे कोणत्याही निज संघाच्या गोलंदाजाने जर संपादित केले तर मात्र त्यांच्यासाठी रोख रक्कम 3000 रुपयांचा आर्थिक धनादेश देऊन इथे मात्र त्या खेळाडूचं मनोबल वाढवलं जाईल. हनुमान क्रिकेट संघ निज आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहित स्पोर्ट्स हनुमान मोरिया 11 केवळ या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी या 3 सायकल तुम्हाला पाहायला मिळतात. त्यापुढे जर आपण पाहिले तर मालिकावीराची ही 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. दमदार स्पर्धा त्यामुळे आयोजन देखील तितकं जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल. चला मॅच सुरुवात करा. मॅचला सुरुवात करायची आहे. गणेशदादा पाटील यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. आपण पाहू शकाल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आमचे सर्व ग्रामस्थ निजे ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेमी आपण पाहता. विजयदादा पाटील, आमचे बाबूरावजी पाटील साहेब आपण पाहतात. दत्तादादा पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतो आणि त्यांच्या समोर आमचे समालोचक मित्र त्यांना पाहू शकाल आमचे करण कान बघा एवढं व्यस्त आहेत ते. नाही व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, व्यस्त तर प्रत्येक आहे. स्वर्गीय शेवंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आमच्या दत्तादादा पाटील यांच्या मध्येने विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुरुवात तर दमदार झाली आहे. मोठा टार्गेट जेव्हा तुम्हाला चेस करायचा असतो तेव्हा अशी सुरुवात होणं गरजेचं आहे. नितेश पाटील फ्रंट लाईन बॉलर त्याच्या विरोधामध्ये आक्रमण झालंय आणि गणेश शाबाट मध्ये हा येतोय शानदार चौकार. शिवरायांचा मावला भारी कैलास पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी. सुपर आउटस्टँडिंग स्ट्रोक, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय नितेश आणि सांगितलं वेलकम टू दी ग्राउंड. हनुमान क्रिकेट संघ निज आपण पाहतात. रियार्थ 11 या नावानं या स्पर्धेमध्ये संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर VRCC उसाटणे आयोजित शिवाजीदादा पाटील सरपंच चषकामध्ये देखील आपण पाहिलं ते जय हनुमान क्रिकेट संघ निजेनं चॅम्पियनशिप पटकावली होती. त्यामुळे रातों के कातिल इन्हें कहा जाता है, रात्रीचे यात्री आहेत कल्याण डोंबिवलीचे. यावेळेस देखील अप्रतिम नेत्रदीपक दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहतोय. बॉलला पाठवलंय
कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर सध्या गणेश पारवेला आपण पाहतोय. मोठं नाव आहे. केवळ म्हटलं की नेहमीच चर्चेत राहिलेलं हे नाव आपण पाहतोय. नेहमीच आपण पाहिलं तर फिरकीची जादू त्याचे आपल्याला पाहायला मिळतेच. ऑफ साइडला स्वीप केलंय. क्या बात है. घुटना टेक और चौका देख. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे या सत्रातला आणि या षटकातला तिसरा धमाकेदार चौकार. मध्ये गणेश पारवेचा बॅटमधून तिसरा चौकार. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतो. नितेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण झालं. फ्रंटलाईन बॉलर आहे. नेहमीच नितेशला वेगावरती स्वार होत असताना आपण नियंत्रित गोलंदाजी करताना पाहिलंय. पण सध्या मॅच मध्ये गणेश पारवे नावाचं वादळ घोंगावताना आपल्याला पाहायला मिळेल. या वादळाला शांत करणं भरपूर महत्वाचं असेल. ते अर्थातच वी आर 11 जनुमान निजेला पुढे सरसावत खेळलाय. ऑफ साइडला हवाई यात्रेवरती चेंडू पहिला टप्पा घेत असताना मिड विकेटची सीमा ओलांडतोय. या सत्रातला आणि या षटकातला आपण पाहतो बॅक टू बॅक तिसरा चौकार. घडीला मैदानाचा आतमध्ये गणेश पारवेला आपण पाहतो. ज्यानं सलग 3 चौका ठोकलेत आणि विक्रम नोंदवलाय आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये. गणेश पारवे 4 चौकार आलेले आहेत पण बॅक टू बॅक तिसरा आहे. धावा झाला आता 16. पुढचा बॉल नितेश पाटील. आता फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज कसं करायचं ते गणेश पारवेला योग्य माहित आहे. आणि 3 चौकार आलेत गणेश पाटील यांच्या वतीने 1000. ऑफ साइडला स्वीप करायचा होता पुन्हा एकदा. यावेळेस बियॉन्ड द विकेट झेल टिपलाय आणि विकेट नंबर 1 डाऊन. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ज्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 4 चौकार लगावले होते तो गणेश पारवे मैदानाचा बाहेर. 16 वर लागणारा धक्का पहिल्या शेवटच्या बॉलवरती नितेश पाटीलच्या खात्यामध्ये सफलता. ऑफ साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची एज घेतली असती. रक्षकांना कोणती चूक केली नाही. बियॉन्ड द विकेट विशालला आपण पाहत आहोत ज्याने सुंदर कामगिरी केली पूर्वार्धाच्या खेळामध्ये. त्याचा बॅटमधून 16 चेंडूमध्ये 35 धावा आल्या. आज निर्जय संघ कमबॅक साठी ओळखला जातो. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये वी आर 11 या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी या विभागामध्ये कुठे आला. निर्जय संघ कधीच प्रेक्षकांना समर्थकांना निराश करत नाही. निर्जय म्हटलं की आमचे माजी सरपंच आणि जनुमान मंडळाचे अध्यक्ष आमचे गिरीधरजी पाटील असतील त्यांचा आवर्जून आम्ही नाम उल्लेख करतो. त्यांच्या समोर बबनजी रसा असतील आमचे सिनियर अजय असतील त्या सर्वांचा नाम उल्लेख नेहमीच करतो आम्ही जेव्हा जेव्हा निर्जय संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. आमचे दत्तादादा विजयदादा आणि बाबूरावजी पाटील साहेब व्यासपीठावरती विराजमान. निर्जय म्हटलं की समर्थकांची कमी नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोही स्पोर्ट्स जनुमान मोरिया 11 केबाळे संघ आणि केबाळे म्हटलं की आमचे उपसरपंच केबाळेचे आपण पाहतोय कांचनदादा पालकर उत्कृष्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. खरतर त्यांच्या आईंचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे ते खरतर इथे येऊ शकले नाही आहेत पण ऑनलाईन ते आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचं आपण नक्की स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती करण पाटीलला आपण पाहणार आहोत. अपकमिंग यंग टॅलेंटेड बॉलर आहे आणि या हंगामामध्ये खूप इम्प्रेस केलंय करणनं. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. समोर
लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉल आपण पाहतो सरळ बॅटनं एक्झिक्यूट केलेला फटका अप्रिशिएट केला जातं डीप मध्ये लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण नितेश पाटीलच्या माध्यमातून नितेशच्या विरोधामध्ये आक्रमण झालं पण त्यानंतर तो कमबॅक नितेशचा शेवटचा बॉल वरती मिळाली विकेट पण जे कार्य करण्यासाठी गणेश पारवे ओळखला जातो ते कार्य त्याने पार पाडलं 6 मध्ये वैयक्तिक 16 त्याचा बॅटमध्ये आला 4 चौकार त्याने जरूर ठोकले स्ट्रायकिंग इन वरती आता बराचसा कालावधीनंतर उमेश माळी येतोय करण पाटील ऑन साइडला लॉफ करायचा होता संपर्क नाहीये डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता होतीये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो येस फ्रंट फुटला आले होते ऍक्शन रिप्ले बघू शकता फ्रंट फुटला आले पुढे सरसावत ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता सुपर टेलिकास्ट बाय आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स प्रभाकर भरपूर खुश आहेत त्यांना माहिती एक सामना जिंकलेला मॅन विथ गोल्डन आर्म पुढचा चेंडू फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलं फेकून दिले चेंडूला स्क्वेअरिश मिड विकेट सीमा पलीकडे अद्भुत अविश्वसनीय अद्वितीय अप्रतिम स्ट्रोक साधाबा षटकार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त स्ट्रोक होता ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर स्क्वेअर अँगलने आपण पाहतात परफेक्ट मिडल ऑफ द बॅटचा मधोमध चेंडू लागतो तेव्हा कसा बाहेर जातो याचा दृश्य मैदानात आतमध्ये तुम्ही पाहू शकाल जबरदस्त लांब पल्ल्याचा लांब लचक मारला खेचून मारला करण पाटीलच्या विरोधात माळीनं षटकार जबरदस्त तडाखेबंद फटका होता धावसंख्या आता गती घेत असताना धावसंख्येला चालना मिळाले धावफलक आता वेगाने पुढे 23 23 आकड्यावरती 21 चेंडू 50 गरज करण पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण करायचं होतं क्षेत्ररक्षक तिथे आहेत कोणती चूक करत नाहीयेत निशांकने झेल टिपलाय आणि इथे मात्र उमेश माईला मैदान सोडावं लागेल विकेट नंबर 2 गॉन उमेश बॅक टू द डगआउट मध्ये आपण पाहतोय आशिष माई दाखल होत असताना 2 विकेट गमावलेले आहेत सध्या आमचे विवेक सुतार यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी कारण विवेक सुतार व्हिडिओग्राफी या संपूर्ण स्पर्धेची एक जबरदस्त रील तुम्हाला सोशल मीडिया वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळेल इंस्टाग्राम युट्यूब आणि अशा बऱ्याच सोशल मीडिया वाहिनींवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल ते आमचे विवेक सुतार यांनी सुंदर सुंदर व्हिडिओग्राफी केलेली आहे जबरदस्त त्यांचं देखील कौतुक आहे बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल यावेळेस देखील फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये आणि एलिव्हेशन तितकं मिळत नाहीये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे दिशांतला आपण पाहणार आहोत विकेटचं पतन होत आहे तिसरा धक्का आणि या षटकातला दुसरा धक्का दिला करण पाटीलनं बॅटच्या खालच्या भागावरती बॉल हिट झाला आणि झेल टिपलाय स्पीडावरती आपण दादांना विनंती आपण शुभ सन्मान करूयात ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय व्हिडिओग्राफर आमचे आपण पाहतोय विवेक सुतार यांचा शुभ सन्मान करणार आहोत जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियावरती नेहमी चर्चेत राहिलेलं नाव आहे विवेक सुतार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत जबरदस्त आपण पाहतोय व्हिडिओग्राफी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण रूपरेखा 31 ते 35 सेकंडच्या रील मध्ये किंवा 1 मिनिटाच्या रील मध्ये तुम्हाला पाहायला मिळते खरंच सोपं नाहीये मित्रांनो गिम्बल त्याच्या हातामध्ये कधीच नसतो त्याच्या हातात एवढी स्टेबिलिटी आहे की प्रत्येक व्हिडिओ तो त्याच्या हाताने शूट करतो
आणि आपण पाहतोय प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आमचे विवेक सुतार यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती सुरू आहे. यावेळेस बघा जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला, स्मॅश केलंय. डीप पॉइंटला क्लिअर करणारा हा येतो आमदार चषकातील दमदार शानदार रुबाबदार चौकार. पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. एक अप्रतिम रील इंस्टाग्राम वरती त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेला त्यांनी कव्हर केलंय. सोबत आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सचं देखील आम्ही कौतुक करतोय. अठरा चेंडू 46 ची गरज आहे. चला बी फास्ट. नितेश स्टॉपवॉच सुरू आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. रियार्थ 11 जय हनुमान क्रिकेट संघ नीज आणि त्यांच्या विरोधामध्ये मोही स्पोर्ट्स जय हनुमान मोरिया 11 केवळ या दोन बलाढ्य संघांमध्ये क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहोत. जबरदस्त सामना रंगेल मित्रांनो. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये, कारण 15.33 ची सरासरी आता राखायची आहे आणि 13.50 सरासरीने 27 झाला. बॉलिंग मार्क पर नितेश पाटील सेकंड स्पेल मध्ये पहिला बॉल ओव्हर द विकेट दूर ठेवलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लाईन, चांगली लेन्स, सटीकता जेव्हा तुमच्याकडे असेल, मी या गोष्टीचा पूर्वी देखील उल्लेख केला की नितेश पाटील वेगावरती नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अचूक टप्पा, भेदक मारा आणि पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. नक्कीच आमचे स्कोरर मित्र जतीन गोंधळी यांना तुम्ही पाहू शकाल. आई एकविरा म्हटलं की सुपर टेलिकास्ट. बॅट चेस, बॉल अवे मध्ये फील्ड डाऊन द बॉल. नितेश पाटीलची दुसरी आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जय हनुमान क्रिकेट संघ नीजेला मिळालेली चौथी विकेट. सुमधुर संगीत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. कल्याण पूर्व विधानसभा 142 मतदारसंघ, पहिला महिला दमदार आमदार, कार्यसम्राट आपण पाहत आहोत. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं शीर्षगीत आपण ऐकलं आणि जबरदस्त संगीत. ताईंचं कार्य महान राहिलं नेहमीच. गोरगरिबांच्या मदतीसाठी, जनतेच्या रक्षणासाठी, जनतेच्या गरजेसाठी धावून जाणारी आपली हक्काची ताई, हक्काची नेता सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं शीर्षगीत. टायटल सॉन्ग ऑफ साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, स्टिकरवर बॉल लागलाय. बॉल मागे डायव्हर्ट झालाय. भोवऱ्यासारखी गिरकी घेतली चेंडूनं. अनपेक्षितरित्या वळण घेत असताना बॉल मागे लॉंग लेगच्या दिशेनं फरार होत होता, पण तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या 2 पूर्ण, धावफलक 2 ने 29 29 आकड्यावर. बघा काही ना काही वेगळी संकल्पना नक्कीच आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून, ग्राफच्या माध्यमातून दाखवलं जात आहे कुठे कोणत्या संघाने किती विकेट गमावल्यात, कोणत्या ओव्हरमध्ये किती रन आलेले आहेत. हे सध्या सेपरेशन तुम्हाला पाहायला मिळते, कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळतंय. 15 बॉल 44 ची गरज आहे. नो बॅक टू क्रिकेट. चौथा बॉल वेगवान तेज तरार. निजे संघाने यंदाच्या हंगामामध्ये विक्रम देखील नोंदवलाय. VRCC उसाटणे स्पर्धेमध्ये शिवाजी पाटील सरपंच चषकाच्या स्पर्धेत आपण पाहिलं 7 पाठी पालघर संघाला त्यांनी परास्त केलं आणि नवा विक्रम नोंदवला त्याने त्या स्पर्धेमध्ये. चॅम्पियनशिपचे प्रबळ दावेदार देखील राहिले. नितेश पाटील ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त कामगिरी त्याची प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटचेस आणि त्यानंतर थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलेलं तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्वी धावत संख्या कंप्लीट केली जाते ती एक सिंगल धावफलक. 30 वर 13 चेंडू 43 धावांची गरज. जबरदस्त आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेस आपण पाहतो. सामाजिक कार्यकर्ते दमदार व्यक्तिमत्व प्रवीण शेठ पाटील साहेब आमचे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय ऍडव्होकेट
सुनीलजी पाटील साहेब, कार्य सम्राट, माजी सरपंच बुलदुल आपण पाहतो, त्या समवेत माजी उपसभापती, दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुरेश बुधाजी पाटील साहेब, चिंतामण भाऊ पाटील साहेब, माजी उपसरपंच आणि कार्य सम्राट, माजी सरपंच सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब, या सर्वांच्या नेतृत्वाखाली पार पडणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा आमदार चषक. यावेळेस काय घडतंय? यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बेल्स ऑफ विकेटचं पतन निम्मा संघकारात लागणारा 5वा धक्का 30 या आकड्यावरती. मोई स्पोर्ट्स जयनुमान, मोरिया 11 केवळ शिवरायांचा मावला भारी, प्रवीण पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड, त्याच्या शब्दात दम आहे र, त्याच्या शब्दात दम आहे र. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र. हर कोंदरे आला यो बुरदुलवाला, हर कोंदरे आला यो बुरदुलवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र, आमच्या सुनील पाटील. आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचे दुंद्रेचे जबरदस्त ऑपरेटर डीजे नितीन यांना आपण पाहू शकाल. ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांनी ज्या डीजे ऑपरेटरची दखल घेतली ते नाव म्हणजे आमचे डीजे नितीन मॅन फ्रॉम दुंद्रे, आणि जबरदस्त डीजे ऑपरेटिंग त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिलेले हे डीजे ऑपरेटर आपण पाहतात, जबरदस्त. चला स्टॉपच सुरू आहे, या गोष्टीची नोंद घ्या. विशाल नेजे म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे, सुवर्ण नगरी तुम्हाला पाहायला मिळते. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण. आणि बघा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले आमचे तिन्ही निजे गावचे ग्रामस्थ तुम्ही पाहतात. विजयदादा असतील, बाबूराव दादा असतील, दत्ता दादा असतील. नाउ बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा, 5 गडी बाद. ऑन साइडला फटका चांगला, संपर्क देखील जबरदस्त झालाय. योग जुळाला, टायमिंग सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट सीमा पलीकडे चेंडू फरार. बिग शॉट. तीन 3.1 षटकांचा कॅच संपन्न. धावफलकाने आता गती घेतली, चालना घेतली. धावफलक 6 ने पुढे आपण पाहतो. एकंदरीत 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. करण आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मनीषला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल मैदाना 7 मध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल. अशक्य असं काही नाहीये, कारण आझाद मैदान शिरडोन आणि वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित शिरडोन चषकामध्ये गोळिवली विरुद्ध गावदेवी हेदुटणे या 2 संघांमध्ये सामना सुरू होता. 3 चेंडू 21 धावांची गरज होती आणि तिथे तो सामना जिंकला होता गोळिवली संघाने. नथिंग इज इम्पॉसिबल. चला 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पार्टनरशिप पाहूया आपण कशा प्रकारे झाली. गणेश
आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 16 कुठल्या, त्यानंतर त्याची विकेट मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय उमेशने देखील चांगलं योगदान दिलं. पण त्यानंतर कोणत्याही प्रकारे फलंदाजांना मोठी पार्टनरशिप बिल्डअप करता आले नाहीये. फॉल ऑफ विकेट सडन आपण पाहिला, सडन कोलॅप्स संपूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिला. कारण बॅक टू बॅक जे विकेट गमावले जात आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला मोहित स्पोर्ट्स, जय हनुमान, मोरिया 11 केवळ हे संघ आता अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. राईट हँडेड बॅटरसाठी आता डीप मध्ये स्वीपर कव्हर ठेवण्यात आला. त्यानंतर समोर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअरिश मिड विकेट एक तैनात करण्यात आलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली पुढे असू शकतो, ऑफस्टम्पचा बाहेर. येस, तेच आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा थोडा पुढे ठेवला आणि ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर काढला चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बचावात्मक गोलंदाजी. 10-37चं समीकरण. केतन पाटीलचं स्वागत षटकाराने झालं, पण त्यानंतर आपण पाहतो केतनचा कमबॅक. 10 चेंडू 37 धावा. 37 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम टर्न डिलिव्हरीज. नेक्स्ट बॉल, बॉलिंग मार्क पर केतन पाटील. थांबून चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. ऑन साइडला फटका, फर्स्टला फिल्डरला शोधून काढलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये करणनं कोणती चूक केली नाहीये. विकेट नंबर 6 गॉन. नऊ चेंडू आणि आता विजयासाठी 37 धावांची गरज असेल. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत आहे. आस्किंग रन रेट आता वाढत चाललेला आहे. 24.67च्या सरासरीने प्रति षटका मागे आता धावा बनवणं भरपूर महत्वाचं राहील. येस, विवेक सुतारामचे VS व्हिडिओग्राफी आपल्यातून रजा घेतात. हॉसाला पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. विशालच्या चेहऱ्यावर देखील स्माइल तुम्हाला पाहायला मिळेल. पुढ्यातून हलका बाहेर काढला गेला चेंडू. हलकासा लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. येस, जय हनुमान क्रिकेट संघ आडिवलीचा कॅप्टनला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 8-37चं समीकरण आहे. पुढचा बॉल केतन नाही, ते देखील संपर्क होत नाही. बियॉन्ड द विकेट. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल आणि ते मात्र आपण पाहतो क्विक ऍक्शन. बघू शकता ऍक्शन रिप्ले. यष्टीरक्षकाची भूमिका किती महत्वाची असते. काही सेकंदांमध्ये चेंडू लगेचच यष्ट्यांवरती लावला आणि विकेट. फलंदाज बाद. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या. ऍडव्होकेट कार्यसम्राट माजी सरपंच बुरदुल सन्माननीय सुनील दादा पाटील आमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे माजी उपसभापती सुरेशजी पाटील साहेब, माजी उपसरपंच चिंतामणजी पाटील साहेब, मोतीरामजी पाटील साहेब, कार्यसम्राट माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते, औद्योगिक क्षेत्रात मोठी भरारी घेणारे आमचे प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून हा मेगा शो. फ्लाइट दिली होती आणि ते बघा यस त्यांच्या मागे आपण पाहतोय सँडी भरपूर वेगाने तिकडे पोहोचला गेला. चेंडूला अडवण्याचं कार्य केलं गेलं हर्षल आणि सँडीला आपण पाहतात. तत्पूर्वी षटक क्रमांक 14 पूर्ण. 4 षटकांचा केस संपन्न आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावर. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोर गरिबांचा वाली
त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनुरी हिरा यो चमकून आला, अरे कोहिनुरी हिरा यो चमकून आला. या बुरदुलची शान आहे र, बुरदुल गावाची शान आहे र. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ वापरला गेला, त्यामुळे आता इथून पुढे अतिरिक्त वेळ घालवला येणार जाणार नाही, त्या गोष्टीची आपण नोंद घ्या. बॉलिंग मार्क वरती अंतिम षटक आणि गोलंदाज नागेश पाटील आपण पाहणार आहोत. धेतू स्पेशालिस्ट. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 37ची गरज असताना पहिला चेंडू लॉफ केला, हवेमध्ये मुक्त संचार करतोय चेंडू आणि अखेर क्षेत्ररक्षक नितेश पाटील तिथे पोहोचलाय. विकेटचा पतन, फलंदाज बाद. लागणारा आणखी एक मोठा धक्का. 8वा बॅटिंग करत असताना मोरया 11 केवाळेला. गीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. डीजे नितीन मॅफ्रॉम दोंदरे. दावा झाले तर 36, विकेट गमावलेले ते 8 आणि आता ऑल आउटचा उंबरठ्यावरती संघ मोरी 11 केवाळेला आपण पाहत आहोत. 4.1 षटकांसाठी संपन्न 36 धावा, 8 गड्यांचा मोबदल्यामध्ये 16 धावा पहिल्या गणेशा बॅटमध्ये. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला डबल डिजिट मध्ये स्कोर करता आला नाही. पुढचा बॉल नागेश पाटील. थांबून खेळायचा होता ऑप्शनचा बराच बाहेर चेंडू. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात, खूण करतात अवांतर धावेची. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि त्यानंतर आडिवली संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करतो आपण टॉस साठी तयार राहा. नागेश पाटील 4 षटकांसाठी बघा विशाल योग्य तो 20 मिनिटांचा वेळ खर्च झालेला आहे, त्यामुळे आता अतिरिक्त वेळ नको प्लीज. 5 चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. हॅमट केला गेलाय, बॉलच बॅक खेळायचा होता. नागेशने यावर्षी भरपूर इम्प्रेस केलाय. करण असेल, नागेश असेल, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. नितेश पाटील पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आज या क्रीडांगणावरती विशालची देखील खेळ बहरून आलेला तुम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे एकंदरीत नेजे संघानं भरपूर इम्प्रेस केले. केव्हाही संघ जर चुकले कुठे त्या गोष्टीची त्यांनी आता पुन्हा नोंद घ्यायला हवी आणि पुन्हा पुढच्या स्पर्धेमध्ये नव्यानं सुरुवात करायला हवी. पण क्रिकेट आहे, मॅच अजूनही सुरू आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल त्याचे आम्ही देऊ शकत नाही आम्ही, कारण 3 चेंडू मध्ये 21 धावा होताना आमच्या डोळ्यापुढ्यात आम्ही अंदाजा संघामध्ये गेल्या काही 3 ते 4 दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे कोणतेही भाकीत करणं आणि प्रेडिक्शन करणं चुकीचं असेल. 3:36 ची गरज. सध्या फ्रंट फुटला पूर्णपणे निर्जे टीम आणि आता फक्त इथून म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक. 2 चेंडू आणि 36 ची गरज. पाठलाग 73 चा करायचा होता. पाठलाग करताना 2 चेंडू मध्ये आता 36 ची गरज. असं समीकरण आलेलं आहे. 4.4 षटकांच्या अखेरीस 37 धावा. एकतर्फा सामने करता जतीन कोणालाच आवडत नाही. प्रत्येक प्रेक्षक येतात ते रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच बघण्यासाठी योग्य आलेले आहेत. आडिवलीचे कर्णधार. औपचारिकता आता इथून आपण पाहतोय ती पूर्ण झालेली आहे. औपचारिकता पूर्ण, सामना संपलाय, मॅच फिनिश. एक चेंडू असेल. चला थोडे आम्ही करेक्शन करतोय ते स्कोरबोर्डवर. अंडू कर ना, लाईव्ह अपडेट कर ना. आणि इथे मात्र बाकीत केलं होतं खरं तर आमच्या लाईव्ह सर्व आपण पाहतोय. संदेश दादांनी ब्राकीत करून ठेवलं होतं लाईव्हला ऑनलाईन की डॉट बॉल जाईल आणि डॉट बॉल आला. सामना संपला, मॅच फिनिश. 35 धावांनी सामना जिंकलाय तो रियार्थ 11 जनुमान क्रिकेट संघाने. जन अभिनंदन, वेल प्लेड आणि हार्ड लक केवाय संघ.
योगी बाने आमचे आडिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती असेल निजे संघाचे संघनायक आपण देखील आहेत आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच जतीन गोंधळे आम्हाला कळवतील या सामन्याचा सामनावीर. तर चला 16 चेंडूमध्ये 35 धावा ज्यानं कुटुंब काढल्या आमचे विशाल पवार ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या विशाल दादा आपण व्यासपीठावर. विजूदादा पाटील यांना विनंती आहे की आपण या दत्तादादा पाटील आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर देणार आहोत. बाबूरावजी पाटील यांना देखील विनंती आहे या दादा आपण देखील. आमचे तिन्ही मान्यवर आपण पाहतोय ग्रामस्थ निज आणि त्यांच्या शुभ हाताने आपण सामनावीर देत आहोत. अभिनंदन विशाल दादा, अभिनंदन. वेल प्लेड टीम नीजे.